हेलो एंड वेलकम बैक टू माय चॅनल. सो येस 1,00,000 रुपीज स्कॅम जो आज माझ्यासोबत उद्या तुमच्यासोबत तुमच्या फ्रेंड्ससोबत तुमच्या फॅमिलीसोबत कधीही होऊ शकतो आणि तुम्हाला कळणार पण नाही. कारण ज्याच्यासोबत झालेला असतो ना ती व्यक्ती सांगतच नाही की मी असं असं फसलो आहे. कारण घरचे रागवतील, फ्रेंड्स रागवतील, सो कोणीच सांगत नाही. ती व्यक्ती एकटी सफर करते आणि ती गोष्ट फेस करत असते. सो तुम्ही हा म्हणजे काय आहे स्कॅम तो बघा आणि जेवढ्या लोकांना त्याच्यातून वाचता येईल प्लीज वाचा. कारण डेली हा खूप साऱ्या लोकांसोबत होतो आहे सध्या. खूप साऱ्या माझ्यासोबत 3दा म्हणजे मला नंतर माहीत पडून गेलं की काय स्कॅम आहे. त्यानंतर पण मला 2दा तो स्कॅम आला होता, बट नंतर मला माहीत होतं की काय आहे. सो मी वाचली. प्लस माझ्या हजबंडला पण त्याचा मॅसेज आला होता, तर ते पण त्या ट्रॅपमध्ये फसले असते, बट मला माहीत होतं म्हणून ते पण वाचले. सो मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवते की तुम्ही पण त्याच्यात नाही फसायला हवं. म्हणजे माझे फॅमिली फ्रेंड्स त्यांना पण माहीत असायला पाहिजे. सो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे 10 मिनटं तुमचे खूप काही सेव्ह करू शकतात. सो तर खूप सारे मुलं पण असतात जे आईवडिलांचा फोन यूज करतात आणि कधीतरी त्या ट्रॅपमध्ये ते फसतात आणि आईवडिलांचं पूर्ण बॅलन्स ते खर्च करून टाकतात. असं झालं आहे खूप साऱ्या लोकांसोबत आणि मग ते कवर करायला जातात तो लॉस कुठेतरी आणि परत अजून फसतात. कारण एक चुकी आपल्याला 10 चुकांना नेऊन सोडते. सो त्यामुळे खूप सारे मुलांनी जीव पण गमावला आहे. आपले आईवडील आपल्याला एवढं लहानाचं मोठं करतात आणि त्यानंतर आपण अशा गोष्टीमुळे आपल्याला घ्यावी नको लागायला. सो सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा आणि ट्राय करा की तुम्ही याच्यात फसणार नाही. आणि तुम्ही याच्यात एकदाचे फसले ना, तुमचे पैसे गेले ना तुम्हाला कोणी हेल्प करू शकतं ना काहीच नाही. एकदाचे पैसे गेले ते गेले. मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगते की काय झालं. मला व्हॉट्सअपला एक मेसेज आला, हॅलो. तर मी रिप्लाय दिला हॅलो, जस्ट नॉर्मली चेक करण्यासाठी की कोण आहे. त्याच्यानंतर मला आला गुड मॉर्निंग, आय एम HR फ्रॉम डॅश डॅश कंपनी. मी कंपनीचं नाव नाही घेत कारण मे बी त्यांनी चुकून असं एखाद्या रिअल कंपनीचं नाव घेतलं असेल. सो मी त्या कंपनीचं नाव नाही घेत. तर ते मला बोलले की आमच्याकडे तुमच्यासाठी ऑफर आहे वर्क फ्रॉम होम. तर मी बोलली की यस, म्हणजे डिटेल्स शेअर करा की काय आहे. तर मग त्यांनी मला डिटेल्स दिले की सिम्पल जॉब आहे. यूट्यूबवर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे आणि म्हणजे पार्ट टाईम जॉब आहे. आणि त्यांनी मला ते बोलले की मी तुम्हाला एक डेमो टास्क समजावून सांगते. तर त्यांनी मला एक डेमो टास्क दिला. तर ते बोलले की डेली तुम्ही 1,500 ते 3,000 रुपये कमवू शकता या टास्क थ्रू. सो मी विचारलं की काय टास्क आहे, म्हणजे काय असतं ते मला जाणून घ्यायचं होतं, एक्साइटमेंट होती. सो ते बोलले की फ्री टाईम जेव्हा असेल ना तुम्ही 2-3 मिनटं असं कधीही तो टास्क करू शकतात. म्हटलं वाव भारी आहे, कोणालाही वाटेल. तर मग मी तुम्हाला साईडला प्रूफ सहित टाकते की काय मेसेज होता, एक्झॅक्ट मेसेज टाकते. तर त्यांनी मला सांगितलं की डेमो टास्क कंप्लीशन 150 रुपीज एक टास्क कंप्लीट केल्यावर. त्याच्यानंतर डेली इन्कम भेटेल 1,500 ते 3,000. आणि तुम्ही तुमच्या फ्री टाईमनुसार काम करू शकतात असं ते बोलले. मग मी त्यांना बोलले की तुमचा जो डेमो टास्क आहे तो शेअर करा. त्यानंतर त्यांनी मला डेमो टास्क शेअर केला आहे. मी तो टास्क इथे साईडला टाकते. तर त्यांनी सांगितलं यूट्यूबवर एक ब्रँड आहे, वेल नोन ब्रँड. तर ते सर्च करायला लावलं, त्याचं चॅनल सबस्क्राईब करायला लावलं आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवायला लावला आणि बस त्यांनी मला 150 रुपीज भेटतील असं सांगितलं. म्हटलं वा भारी आहे, म्हणजे नुसतं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, ह्याच्याने मला जर 150 रुपीज एका लाईकने किंवा एका सबस्क्राईबने भेटताय तर भारी म्हटलं. तर मग ते बोलले की अशा प्रकारचे टास्क राहतील, तर तुम्ही इंटरेस्टेड आहात का. तर मी हो सांगितलं की येस आय एम इंटरेस्टेड आणि मी ते चॅनल सबस्क्राईब करून त्यांना स्क्रीनशॉट पाठवला. मग त्याच्यानंतर ते तुमच्याकडून डिटेल्स मागतात. मी ते टाकते इथे काय काय डिटेल्स मागतात. ते तुमचं नेम, एज, जेंडर, व्हॉट्सॲप नंबर ऑलरेडी असतो त्यांच्याकडे. आणि तुमचा व्हॉट्सॲप नंबर त्यांच्याकडे कुठून जातो हे नाही माहीत मला, पण ते कुठून ना कुठून शोधून घेऊन घेतात. सो असं नाही की तुमच्यापर्यंत ते पोचणार नाही, कधी ना कधी ते पोचतीलच. कारण ते रेग्युलरली खूप साऱ्या लोकांना ट्रॅप करतात याच्यामध्ये आणि खूप सारे लोक फसतात पण आहे. तर त्याच्यानंतर तुमचं प्रोफेशन विचारतात, त्याच्यानंतर तुमचा UPI ID विचारतात, ज्यावर ते तुम्हाला पैसे सेंड करतात. सो मी हे डिटेल्स त्यांना दिले कारण मला बघायचं होतं हा स्कॅम काय आहे. माझी
मी तुम्हाला हळूहळू सांगते सगळं, असं कळणार नाही. तर त्याच्यानंतर त्यांनी मला 150 रुपीज सेंड केले. फर्स्ट टास्क, फक्त एक चॅनल सबस्क्राईब करून फर्स्ट टास्क. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला टेलिग्राम जॉईन करावं लागेल, तुमच्याकडे टेलिग्राम अकाउंट आहे का? सो मी सांगितलं येस आहे. तर मग त्याच्यानंतर ते त्यांची एक रिसेप्शनिस्ट असते, तिचा नंबर देतात, म्हणजे इंस्टाग्राम अकाउंट. तर त्याच्यानंतर यांच्याशी जे व्हॉट्सअपला होते ना, त्यांच्याशी आपला काहीच संबंध नसतो. त्याच्यानंतर आपला कॉन्टॅक्ट होतो ती टेलिग्रामवर जी रिसेप्शनिस्ट असते तिच्यासोबत. मग ती तुम्हाला एका ऑफिशियल ग्रुपमध्ये जॉईन करते आणि तिथे तुम्हाला डेली टास्क येतात, टास्क 1, टास्क 2, टास्क 3. सो मी सगळं डिटेल्स इकडे टाकते. टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करतात. त्याच्यानंतर टास्क असतात टेलिग्रामवर, टास्क 1, टास्क 2, टास्क 3. सिम्पल टास्क असतात. तुम्हाला एखादी गुगलवर एखादं रेस्टॉरंट, एखादं हॉटेल, त्याला फक्त स्टार द्यायचे. स्टार दिल्यावर एका टास्क, म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे चार्जेस असतात. म्हणजे खूप सारे स्कॅमर्स आहे. काही तुम्हाला एका रिव्ह्यूचे काही 40 रुपये देतील, काही 100 रुपीज देतील, त्यांचं डिसायडेड असतं. फर्स्ट टास्क रिव्ह्यू द्यायचा 4 स्टार, मग त्यांना स्क्रीनशॉट सेंड करायचा, ते म्हणतील तुमचे म्हणजे तुमचे 100 रुपीज आता कंप्लीट झाले. सेकंड टास्क, मग सेकंड टास्कला आपल्याला एक्साइटमेंट असते की हो 100 झाले माझे, मग मी अजून कमवू शकतो असं. मग त्याच्यानंतर सेकंड टास्क देतात, त्याच्यात पण रिव्ह्यू असतो. त्याच्यानंतर जो त्यांचा थर्ड टास्क असतो तो असतो त्यांचा पेड टास्क. तर त्याच्यात काय असतं ते सांगते. त्यानंतर टेलिग्रामला जॉईन केल्यानंतर ते तुम्हाला एका ग्रुपमध्ये जॉईन करतात, जिथे तुम्ही रिप्लाय नाही करू शकत, किंवा असेल पण ना तर स्टार्टिंगला तुम्हाला ते ॲक्सेस देतात रिप्लाय करायचा, नंतर तुमचा ॲक्सेस काढून टाकतात. म्हणजे जसं जसं तुम्हाला कळायला लागेल. तिथे खूप सारे फेक लोक असतात जे त्यांचे स्वतःचे असतात. तर टास्क 1 समजा तुम्ही कंप्लीट केला, 5 स्टार दिले, तुमचे 100 रुपीज झाले फॉर एक्झाम्पल, सगळ्यांचे डिफरंट डिफरंट असतात. टास्क 2 कंप्लीट केला, रिव्ह्यू दिला, तुमचे झाले 200. तर त्यांचं कसं, नंतर त्यांचा थर्ड टास्क असतो इकॉनॉमी टास्क. तर ते फर्स्ट टाईम म्हणजे स्टार्ट होतो तो 1000पासून, 1000, 2000, 3000, 4000, 5000, 10000, 20000, 24000. 10,000 टाकले तर तुमचं बेनिफिट असतो 13,000. असं टास्क चालू होतात. तर फर्स्ट टाईम तुम्हाला चॉईस असते की तुम्ही 1000 सिलेक्ट करू शकतात, त्याच्यानंतर 1000वालं ऑप्शन नसतं. तर मी सिलेक्ट केला 1000वालं ऑप्शन. त्याच्यानंतर सांगते पुढे काय झालं. त्याच्यानंतर मी 1000 म्हणजे तुम्ही सेंड करायचे त्यांना. त्याच्यानंतर ते अजून एका व्यक्तीला आपल्याला ॲड करतात, तो त्यांचा ट्युटर असतो. तो तर आपल्याला एक वेबसाईट देतो, ट्रेडिंग वेबसाईट असते. तिथं ते आपल्याला ट्रेड करायला लावतात आणि तीच अमाऊंट 1000ची 1300 होते आणि ते आपल्याला ते विड्रॉ करायला सांगतात आणि आपल्या अकाउंटला पैसे पण येतात. तर मग म्हणजे आपल्याला असं वाटायला लागतं की गुगलचे पैसे भेटले, म्हणजे रिव्ह्यू देऊन पैसे भेटले, प्लस पेड टास्कचे पण आपल्याला पैसे भेटले. मग आपला विश्वास आहे ना एकदम पक्का होऊन जातो की नाही, फेक नाही आहे. आणि कोणाला असं वाटत पण असेल ना तर आपण म्हणतो की जाऊ द्या 1000वालं तर ट्राय करून बघू, फेक आहे की काय. तर त्यासाठी मी 1000वालं ट्राय केलं आणि मला भेटले माझे पैसे. तर मग मला असं वाटलं की ओ हे खरं आहे, म्हणजे पैसे देत आहे, फेक नाही आहे. आणि तिथे ग्रुपमध्ये तुम्ही बघणार खूप सारे लोक असतात जे तुम्हाला म्हणजे ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट टाकतात की मला 1 लाख भेटले, मी 80,000 टाकले, मला 1.5 लाख भेटले, असं प्रूफ टाकतात. तर मग ते बघून आपल्याला असं वाटतं की खरंच पैसा भेटतो आहे, पण ते त्यांचे लोक असतात. मग हळूहळू जेव्हा तुम्ही मोठी रक्कम, म्हणजे मी काय केलं, 1-2 टास्क केले पेडवाले, मला पैसे भेटले. त्याच्यानंतर मी काय केलं, यूट्यूबला मला सवय सर्च करायची की काही पण असेल ना तर मी सर्च करते. तर मला तिथे खूप सारे व्हिडिओ दिसून गेले की हा स्कॅम आहे आणि मला माहीत होतं की हा स्कॅम आहे, पण मला तो स्कॅम पूर्ण रेकॉर्ड करायचा होता तुमच्यासाठी. सो मी केला, पेड टास्क पण केला आणि मला माझे पैसे भेटले. त्याच्यानंतर मोठी जी रक्कम होती ना ती मी पे नाही केली, कारण जेव्हा तुम्ही एखादी मोठी रक्कम पे करतात ना ते तुम्हाला ग्रुपमधून काढून टाकतात, तुम्हाला ब्लॉक करतात आणि तुमचे पैसे चालले जातात. असे खूप सारे लोक आहे, मी तुम्हाला प्रूफसहित टाकते इथे. खूप सारे लोक या स्कॅममध्ये फसले आहेत. एकदाचे पैसे गेल्यावर तुम्हाला तुमचे पैसे भेटणार नाही. हा स्कॅम रोज होत आहे. व्हॉट्सअपला तुम्हाला नॉर्मल हाय मेसेज येईल आणि ते म्हणतील की व्हॉट्सअप म्हणजे की तुम्हाला वर्क फ्रॉम होम हवा आहे का, पार्ट टाईम जॉब हवा आहे का, आणि यू विल गेट स्कॅम्ड. सो अशा स्कॅममध्ये कृपा करून फसू नका. अशा स्कॅमपासून सावध राहा. खूप सारे स्कॅम आहे. काही काही ठिकाणी गुगल रिव्ह्यू द्यायला लावता, काही काही ठिकाणी यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करायला लावता, लाईक करायला लावता. खूप सारे असतात. आणि हे जे लोक असतात ना टेलिग्रामला,
ते एकदम असे चांगले चांगले लोक असतात, म्हणजे आपल्याला असं वाटतं की एकदम प्रोफेशनल आहे. सो हे लोक स्कॅम नाही करणार, पण यांचा खूप मोठा ट्रॅप आहे आणि ते आपल्याला पैसे देत आहे याचा अर्थ असा नाही की म्हणजे हा पूर्ण मोठा स्कॅम आहे. ते कितीतरी पैसे कमवतात या स्कॅम थ्रू. आणि हा स्कॅम आता पोलिसांनासुद्धा माहिती आहे की काय स्कॅम चालू आहे. सो यूट्यूबला तुम्ही बघणार ना, खूप सारे व्हिडिओ आहे, खूप सारे. तरी पण खूप सारे लोक याच्यात फसतात, कारण माहीतच नसतं खूप लोकांना की काय आहे. जोपर्यंत आपल्यापर्यंत ती गोष्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला माहीतच नसतं की हे काय आहे. सो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. मी तुम्हाला खूप साऱ्या लोकांचे इथे स्क्रीनशॉट टाकते, तर तुम्ही ते बघा की किती लोक फसलेत. आणि खूप साऱ्या लोकांनी स्कॅमर्सला पण स्कॅम केलं आहे माझ्यासारखं, की म्हणजे त्यांना पैसे देण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे काढून घेणं. पण या रिस्कमध्ये पडू नका, कारण एकदाचं तुम्ही तुमचं अकाउंट शेअर केल्यानंतर तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकतं, तुमचं अकाउंट फ्रीज होऊ शकतं, खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. सो तुमच्या डिटेल्स कोणासोबतच शेअर करू नका आणि अशा ऑनलाईन फ्रॉड्सपासून सावध राहा. आणि तुमच्या घरात कोणी असेल, भाऊ बहीण, आपले आईवडील पण आता यूज करतात, आपले मावशी वगैरे, आणि त्यांना माहीत नसतं, ते एकदम म्हणजे खूप नवीन असतात. जर त्यांना असं वाटतं की ओ लॉटरी लागली, असं तसं खूप सारे स्कॅम असतात आजकाल. तर सगळ्यांना अशाबद्दल सांगा, जेणेकरून कोणी याच्यात फसणार नाही आणि तुमचे पैसे, मेहनतीने कमवलेले पैसे वेस्ट नाही जाणार. कधीही लाईफमध्ये शॉर्टकट नका अप्लाय करू की हां म्हणजे ह्या वेने गेली तर मला फटक्यात पैसे भेटतील, त्या वेने. कधीच लाईफमध्ये शॉर्टकट नका घेऊ. तुम्हाला तो शॉर्टकट खूप लाँग कट घेऊन जाईल आणि शॉर्टकटने नेहमी नुकसानच होतं. नेहमी मेहनतीवर विश्वास ठेवा. तुम्ही जे करताय त्याच्यावर विश्वास ठेवा. कधीच शॉर्टकट नका घेऊ. मला काही डाऊट असेल ना, तर यूट्यूबला सर्च करत जा, म्हणजे तुम्हाला कळेल की ही गोष्ट रिअल आहे की फेक आहे. किंवा 2-4 लोकांना विचारत जा जर तुम्हाला त्या गोष्टीबद्दल कन्फर्म माहीत नाही आहे. किंवा डिस्कस करत जा फॅमिलीसोबत, तरच असला कुठला म्हणजे अशा कोणत्या गोष्टीमध्ये हे करा. अदरवाईज अशा कुठल्याही ट्रॅपमध्ये नका फसू.